पेपर फुटीच्या विरोधामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि याचाच निषेध व्यक्त करत कल्याणमध्ये आता विद्यार्थी असतील, त्याचबरोबर कल्याणकर असतील, वकील असेल, सगळ्या संघटनेकडनं या ठिकाणी कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावरती आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता कॉक्रोच जनता पार्टी यांच्या समर्थनार्थ ही विद्यार्थ्यांची टोळी जी आहे ती या ठिकाणी फडके मैदानावरती आलेली पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता की कॉलेजमधले मुली असतील, तरुण असतील, तरुणाई असेल, मुले असतील, त्याचबरोबर वकील संघटना असतील, या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फडके मैदानावरती आलेले पाहायला मिळतात। एकंदरीत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळते। नेमकं या तरुणाईंमध्ये नेमकं काय आक्रोश आहे आणि काय यांच्या भावनेत आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। तुम्ही कुठनं आलेले आहात आणि तुमच्या हातात जे पोस्टर आहेत काय नेमकं या पोस्टर? मी कल्याणमधून आलेले आहे। मी 11वीत शिकते। मला जे दिल्लीमध्ये घडलेलं दिसलं मला ते अजिबात आवडलं नाही आहे। ज्या प्रकारे त्याने मुलींना मारहाण केली आहे ते अजिबात चुकीचं आहे आणि यावर मोदीचं बोलणं अजिबात पटत नाही। त्याने अजून काही केलेलं पाहिजे आणि आम्हाला धर्मेंद्र प्रधानचं रिझाईन पाहिजे। तू कितवीला शिकतेस आणि आज तुझ्याकडे आले आणि हे हातामध्ये काय नेमकं? हे बेसिकली आहे की जे आता पण लीडर्स आहेत ते पूर्ण बोलत नाही आहेत। खूप 45 डेज नंतर 1 महिन्यानंतर बोललेत हे। आणि हे जे काही दिल्लीमध्ये लाठीचार्ज केलं आहे, मुलं होती तिथे छोटी छोटी, त्यांच्यावर हे काही लाठीचार्ज केलं हे चांगलं नव्हतं बिलकुल। आपण पाहिलं आपल्या पाठीमागं काय आंदोलन करते, तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहात, हातामध्ये दिले धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, काय नेमकं तुमच्या भावनेत? नक्कीच जो लाठीचार्ज झालेला त्याच्या विरोधातच सगळेजण आहेत आणि सगळ्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावाच पाहिजे। नरेंद्र मोदींनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नक्कीच घ्यायला हवा आहे। वकील संघटना देखील यांच्यामध्ये सहभागी झाली आहेत, तुम्ही पण वकील आहात आणि या सगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही देखील या ठिकाणी पाठिंबा घेतला आहे। हाँ, पाठिंबा है ना, पूरा पाठिंबा है और धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए। माझ्या पाठी आपण पाहू शकता या मैदानावरती खेळायला येणारे फुटबॉलचे काही छोटे विद्यार्थी असतील, ते देखील याच्यामध्ये खेळाडू देखील सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी आले आहेत, हातात तिरंगा पकडला, काय नेमकं तुला बोलू? मी इथे यामुळे आलो आहे कारण की आता मी तर एक्झाम नाही देत आहे, पण आता मोठं झाल्यावर मी तर एक्झाम देणार आहे। तर आता मोठं झाल्यावर ती एक्झाम देणार असून ती लीक होणार। पण मी तर मेहनत केली आहे ना, ती लीक होणार आहे। तर लीक होणार आहे तर मी त्यांच्यासाठी आलो आहे ज्यांनी सुसाईड केले, ज्यांची एक्झाम लीक झाल्यामुळे ज्यांनी सुसाईड केले, मी त्यांच्यासाठी इथे आलो आहे। दीदी तू काय सांगशील? काय वाटतं, तू इकडे उभी आहेस, कशाला उभी आहे? पेपर लीक झाले त्याच्यामुळे मी इकडे आली आहे। आता मी जेव्हा मोठी होईल तेव्हा पेपर लीक व्हायला नाही पाहिजे। एकंदरीत लहान मुलं असतील हे देखील बघितलेत। अजून आपल्यासोबत काही या ठिकाणी अनेक आंदोलनकर्ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकतात जे विद्यार्थी ज्यांनी आत्महत्या केली आहे किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचे जीव गेलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या आत्म्याला शांती मिळावं यासाठी कुठंतरी या ठिकाणचे जे आंदोलन करते त्यांची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी 2 मिनटं त्यांना श्रद्धांजली अर्पण करत या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी अनेक असे कार्यकर्ते आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी तू आला आहेस, काय सांगशील? लहान विद्यार्थी असतील, कॉलेजमधले अनेक विद्यार्थी असतील, ते देखील सहभागी झाले आहेत, काय नेमकी मागणी? तर आपण पाहू शकता पूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये अभिजित दिप्पे आणि सोनम वांगचुक सरांना आणि तथापि कॉक्रोच जनता पार्टीला आपण तरुण हा मोठ्या प्रमाणात आपण सपोर्ट करत आहोत। तर कल्याण डोंबिवली शहरातील जनता ही सुज्ञ आहेत। कल्याण डोंबिवली शहरातील जनता ही आज फडके मैदान येथे जमलेली आहे आणि आमच्या मुख्य मागण्या आहेत की धर्मेंद्र प्रधानांचा हा राजीनामा हा नॉन निगोशिएबल आहे, ही आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे। तसेच जी कोणी आपली जीव आपला गमावला त्यांना 1 करोड रुपये आपण कंपन्सेशन दिले पाहिजे, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। ज्या पद्धतीने त्या ठिकाणी लाठीचार्ज झालाय, तुम्हाला काय वाटतं? अरे वो मासूम बच्चे जिन्होंने पीसफुल प्रोटेस्ट किया उनके ऊपर आप लोग टीयर गैस बरसा रहे हो, आपको शर्म नहीं आई? आप बात भी तो कर सकते। आधी रात को आके आप बोल रहे हो फ्रेंड्स, ये क्या है फ्रेंड्स? अचानक से आप मित्रों से फ्रेंड्स पर आ गए, क्यों? अरे देश छोड़ दो मोदी जी, अब बस हो चुका है।
एकंदरीत पाहिलं तर रोज दिसतो आणि आपण पाहू शकता सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक पोस्टर आहे. त्या पोस्टरवरती विद्यार्थ्यांचा आवाज, न्यायाची मागणी, त्याचबरोबर आपण पाहिलं त्याच्या बाजूला असे अनेक पोस्टर जे आहेत विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जाचा जाहीर निषेध आणि त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्या अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी घेतलेले दिसून येत आहेत. एकंदरीत सगळ्याच विद्यार्थी असतील किंवा आंदोलनामध्ये सगळे सहभागी झाले असतील यांच्यात मोठ्या प्रमाणात आक्रोश आणि संतापाचं वातावरण या ठिकाणी आहे. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर शांततेने या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलं असतील, मोठी तरुण पिढी असेल, कॉलेजमध्ये शिकणारे मुलं मुली असतील किंवा वकील असेल, डॉक्टर असेल, या सर्वच प्रकारचे कल्याणकर, डोंबिवलीकर, शहापूरपासून ठाण्यापर्यंतच्या सगळ्यांनीच या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.